श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1197. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये भुशुंडींच्या मुखातून या मायेचा प्रभाव या दृश्य जगामध्ये कसा असतो याचं चिंतन पाहत होतो. असा कोण या जगतामध्ये जन्माला आलेला जीव आहे जो या मायेच्या असलेल्या प्रभावाने नाचवला गेला नाही? असा कोण जीव आहे जो लोभ, मोह, मत्सर, ममता आदी षड्विकारांच्या आधाराने नाचवला गेलेला नाही? या मायेची प्रचंड सेना समस्त जगभर पसरलेली आहे. काम, क्रोधादी हे षड्विकार हे या मायेचे सेनापती आहेत. तर दंभ, कपट आणि पाखंड हे त्याचे अत्यंत घनघोर युद्ध करणारे योद्धे या मायेच्या साम्राज्याने समस्त जगाला नाचवत असतात, झुरवत असतात. अशा या मायेच्या अखत्यारीमधून केवळ आत्मज्ञानीच बाहेर पडू शकतो, अन्य कुठलाच मार्ग नाहीये. मग प्रश्न असा आहे की हे आत्मज्ञान तरी कसं मिळवायचं, काय करायला पाहिजे त्यासाठी? त्याचा उपाय एकच आहे. सो दासी रघुबीर कै समुझे मिथ्या सोपी, छूटन राम कृपा बिनु नाथ कहूं पद रोपी. मी प्रतिज्ञापूर्वक सांगतो गरुडा, ऐक. या मायेच्या अंमलाखालून, या मायेच्या प्रभावाखालून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे रामाशी अनन्य भावाने शरण जाणं. तो मायेचा स्वामी आहे. त्याची कृपा झाल्याशिवाय, त्याची इच्छा झाल्याशिवाय माया जीवाला सोडत नाही. तोपर्यंत ती त्याला नाचवत राहते. त्यासाठी आपण रामकृष्ण परमहंसांनी सांगितलेलं हे कुत्र्याचं देखील रूपक बघितलं की मालकाचा मित्र आहे जाणल्यानंतर एखादं भयंकर श्वापद देखील शेपटी हलवू लागतं, शांतपणे आपल्याकडे बघू लागतं. तसं हे मायेचं गणित आहे. ज्याने रामाशी सख्यत्व केलं, ज्याने रामावरती आपला जीव ओवाळून टाकला, त्याची जणू काही ही माया देखील सुटका करत असते. इथून पुढचा कथाभाग गोस्वामीजी गाऊ लागतात. जो माया सब जग ही नचावा, जासु चरित लखी काहू न पावा, सोई प्रभु भ्रू बिलास खगराजा, नाच नटीव सहित समाजा, सोई सच्चिदानंद घन रामा, अजबी ज्ञान रूप बलधामा, व्यापक व्याप अखंड अनंता, अखिल मोघ शक्ति भगवंता, अगुण दभ्र गिरा गोतीता, सब दरसी अनवद्य अजीता, निर्मम निराकार निर्मोहा, नित्य निरंजन सुख संदोहा, प्रकृति पार प्रभु सब उर्बासी, ब्रह्म निरीह बिरज अविनाशी, इहाँ मोह कर कारण नाही, रवि सन्मुख तम कबहू की जाही। भगत हेतु भगवान प्रभु
राम धरेउ तनु भू किए चरित पावन परम प्राकृत नर अनुरू जथानेक बेश धरी नृत्य करई नट कोई सोई सोई भाव देखावई आपुन होई न सोई सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जनो, या दृश्य जगामध्ये जे जे काही म्हणून निर्माण झालं ते सगळं या मायेच्या प्रभावाखाली आहे. या माईक जगतामधल्या प्रत्येक गोष्टीला, अगदी त्यामध्ये ईश्वर ही संज्ञा जरी आली तरी या संज्ञेला नामाभिधान हे मायेच्या आधारानेच येतं. आत्मारामामध्ये समर्थांनी पहिल्या श्लोकात आपल्याला सांगून टाकलंय ना की जो या माया गौरी पासून झाला, असा ज्याच्यावरती लटका आळ येतो असा हा गणेश. म्हणजे या मायेच्या आधारानेच या परमतत्वाला ईश्वर ही संज्ञा प्राप्त होते. हे मायेचं कार्य आहे. ही मायाच भगवंताला सगुण साकार करते. ही मायाच भगवंताला आपल्यासारख्या सर्वसामान्यांसारखं आपल्याला भासवते. जरी ते मायेच्या अखत्यारीत येत असले तरी ते मायापती आहेत. त्यामुळं ही माया त्यांना कधी स्पर्श करू शकत नाही, हा गोष्ट भाग वेगळा. परंतु या समस्त ईश्वराचं अस्तित्व जीवाला कळण्यासाठी साधन देखील मायाच आहे. आणि जीवाला या दृश्य जगाच्या, या त्रिगुणाच्या असलेल्या समस्त अपायांमध्ये देखील ढकलणारी मायाच आहे. हेच आपल्याला भगवंताने रामगीतेमध्ये सांगितलं. मग प्रश्न असा पडतो की हा राम जो या मायेला नाचवतो तो नेमका आहे तरी कोण? कोणाला म्हणायचं राम? ज्याच्या भ्रुकुटी विलासावरती ही माया आपल्या समस्त परिवारासहित एखाद्या नटीप्रमाणे नाचत असते, असा हा राम मग आहे तरी कोण? जो माया सब जग ही नचावा, जासु चरित लखी काहू न पावा, सोई प्रभु भ्रू बिलास खग राजा, नाच नटी इव सहित समाजा. भगवंताची ही अत्यंत संलग्न असलेली त्याची शक्ती, त्याच्या इच्छेप्रमाणे या ब्रह्मांडाचा विस्तार करणारी आणि त्याची इच्छा संपताच या एकोहम बहुस्याम या भूमिकेतून पुन्हा भगवंताला एकच एक करणारी, त्याच्यामध्येच विलीन होऊन जाणारी अशी भगवंताची निजशक्ती म्हणजे त्याची माया. या मायेच्या अधीनच हे सगळं दृश्य जग आहे. त्याच्या अधीनच आम्ही जीव आहोत, जे भुशुंडींनी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या रंगांनी रंगवले जातात, नाचवले जातात. मग हा राम नेमका आहे तरी कोण? हा खरा प्रश्न आहे. सज्जनो, समर्थांनी दासबोधामध्ये देवशोधन अनेक समासांमध्ये केलेलं आहे. 6व्या दशकाची सुरुवात आहे देवशोधनाने. 11व्या दशकामध्ये देखील समर्थ चत्वार देव निरूपण करतात की देव नेमका आहे तरी कोण? कोणाला म्हणायचं देव? समर्थांनी आपल्या या अत्यंत आत्मसंशोधनातून ही देवाची संकल्पना अत्यंत स्पष्ट करत 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 आम्हाला मूळ देवापर्यंत जाण्याची विनंती केलेली आहे. मूळ देव, जो मूळ आहे, जो परमात्मा आहे, या निर्गुण निराकाराच्या देखील पलीकडे ज्याचं अस्तित्व आहे, असा भगवंत हाच खरा मूळ राम आहे. त्याच्या समोर हे मांडलेलं सगळं माईक जग हे चंचल आहे, जे अनेक प्रकाराने नाचत राहतं. हे अशाश्वत आहे. ते एका टप्प्यावरती जन्माला येतं
आणि एका टप्प्यावरती लयाला देखील जातं. मग या मायेच्या आधाराने निर्माण झालेल्या वेगवेगळ्या प्रतिमा काय, वेगवेगळी मंदिरं काय, वेगवेगळ्या वस्तू काय, हे देखील सगळं चंचल अशाच तत्वामध्ये येतं. मूळ देव हा शाश्वत आहे, निश्चळ आहे, त्याला उत्पत्ती स्थिती लय नाही. मग अशा रामाला समजून घेण्यासाठी आम्हा सामान्यांची बुद्धी ही अत्यंत तोकडी पडते हो. कारण मायेच्या अखत्यारीमध्ये राहूनच मायातीत असलेल्या भगवंताची ती देखील कल्पना करायची, हे कसं शक्य आहे? कारण आम्ही कल्पनेशिवाय भगवंताचं कसं स्मरण करणार? मना कल्पिता कल्पना कल्पकोटी. या कल्पनांचा आम्ही शतकोटी जरी विस्तार केला तरी ती कल्पना रामापर्यंत कशी पोहोचणार? सज्जनो, म्हणून आपल्या जीवनात आपल्याला सद्गुरूची गरज असते, जो या मायेच्या पसाऱ्यातून मूळ परमात्मा असलेल्या रामापर्यंत आम्हाला घेऊन जातो, त्या मुख्य देवापर्यंत तो घेऊन जातो, जे आमचं स्वरूप आहे तिथपर्यंत तो आम्हाला घेऊन जातो. वेण्णा स्वामी आपल्या अभंगात त्यामुळे तर ही कृतार्थता व्यक्त करतात ना, की शरण ही वेणा आत्मा रामा. या आत्मा रामापर्यंत ही वेणा शरण आली, परंतु कोणाच्या कृपेने आली? सद्गुरु कृपया ओळखिला जो, कौसल्येचा राम माझा बंध विमोचन राम. सगुण भक्तीची सुरुवात केली, रामकथेचा हव्यास केला, रामनामामध्ये नित्य निरंतर ही वाणी झिजवली आणि ह्यामुळं सद्गुरु कृपा झाली. सद्गुरु कृपेने या सगुण साकार झालेल्या रामाचं चरित्र ऐकता ऐकता हा कौसल्येचा राम म्हणजे नेमका खरा कोण आहे, तोच हा आत्माराम आहे, ही स्पष्ट जाणीव गुरुरायाने करून दिली आणि त्या आत्मतत्वाला मला शरण नेलं हाताला धरून. सज्जनो, हे समर्थांचं सूत्र आहे, सगुणाचेनी आधारे निर्गुण पाविजे निश्चय. हा निश्चय केला पाहिजे आपल्या जीवनात की ही सगुण कथा, हे भगवंताचं नामस्मरण करत 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 सद्गुरू आम्हाला या आत्मारामापर्यंत घेऊन जात असतो. हा सगळा प्रवास आहे परमार्थाचा आमचा. अशा या आत्मारामाच्या ठिकाणी जे हे भगवंताचं रूप आहे, आता हे देखील सगळं म्हणणं म्हणजे मायेचाच आधार घेऊन म्हणणं आहे. काय करायचं? आमच्याकडे दुसरा आधार काय? कारण जिथं वाणी स्फुरण पावते, जिथं शब्द स्फुरण पावतो, तेच मुळी मायेचं अधिष्ठान आहे. आणि जो भगवंत मायातीत आहे त्याला या मायेतल्याच शब्दांच्या आधाराने आपण कसं सांगायचं की इदमिथ्यम, हेच नेमकं ते तत्व आहे? हे शब्दांनी कसं जाणायचं? कारण राम हे तत्व शब्दाच्या आधाराने सांगता येत नाही, परंतु हृदयामध्ये जाणीवेच्या आधाराने आम्हाला त्याची अनुभूती घेता येते. हे राम तत्वाचं, या आत्माराम तत्वाचं एक अत्यंत मर्म आहे. म्हणून श्री महाराज देखील म्हणतात की भगवंताच्या सगळ्यात निकट जाणारी वस्तू असेल तर ते भगवंताचं नाम आहे, जे तुम्हाला अगदी भगवंताच्या जवळ घेऊन जातं. तिथं नाम देखील अनुर्वाच्य होतं आणि ती भगवंताच्या जाणीवेची अनुभूती तुमच्या हृदयामध्ये मिळवून देतं तुम्हाला. काय असते ती अनुभूती? कोण आहे राम? पुन्हा शब्दांचाच आधार घ्यावा लागतोय. म्हणून या जगदंबेला शरण जाऊन आपण ज्या संतांनी या आत्मारामाची अनुभूती घेतली, तो राम नेमका कसा होता हे तिलाच प्रार्थना करून सांगू की आई, आम्हाला त्या अनुभूतीला व्यक्त करण्यासाठी शब्द दे. कारण शब्द त्याला व्यक्त करू शकत नाही, त्याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. तरी देखील तुझी कृपा झाली तर या आत्मारामाच्या अनुभूतीला शब्द सांगू शकतील. गोस्वामीजींनी देखील तोच सद्भाव आपल्या हृदयामध्ये ठेवला आहे. सोई सच्चिदानंद घन रामा, अज विज्ञान रूप बलधामा. प्रभू रामचंद्र हे सच्चिदानंद घन आहेत.
ते अजन्म आहेत, विज्ञान स्वरूप आहेत आणि बलाचे धाम आहेत, सर्व व्यापक आहेत. तोच राम माझ्या हृदयामध्ये वसतीला आहे बर का. हे मायेच्या पलीकडे आहे म्हणून मायेमध्ये नाहीत असं नाही. या मायेला मुळी अधिष्ठानच या परमतत्वाचं आहे. त्यामुळं या सृष्टीच्या अणुरेणूंमध्ये देखील तो आहे. जर अणुरेणूत आहेत तर तो माझ्यात देखील आहे. आणि सगळी साधना कशासाठी चाललेली आहे? आपल्यातल्या रामाला शोधण्यासाठी चालली आहे. जगातला राम हा आपोआप दिसतो, आपल्यातला राम शोधला पाहिजे. मग रामाला शोधायचं कसं? गुरूंनी दिलेलं साधन हाच त्याचा राजमार्ग आहे. जसं आपण एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी जायला निघालो की ते ठिकाण जवळ आलं आहे, याची खुणगाठ काय? मैलाचा दगड तर ठीक आहे, परंतु जेव्हा गार वारं अंगाला लागू लागतं तेव्हा समजतो की अरे ते ठिकाण आलं बरं का जवळ. हा आत्माराम सच्चिदानंद घन आहे. याचाच अर्थ तो सत्य आहे, शाश्वत आहे आणि आनंद स्वरूप आहे. सत्याची अनुभूती काय? जेव्हा आपण या देहाला एखाद्या कपड्याप्रमाणे स्वीकारू, जेव्हा मृत्यू नामक संकल्पनेची भीती आमच्या हृदयातून निघून जाईल, सज्जनो आपण सत्याच्या अत्यंत निकट आलेलो आहोत हे समजावं. कारण त्यामध्ये शाश्वत कोण आहे याची आम्हाला पूर्ण बोधरूपाने जाणीव झालेली आहे की या देहाला जसे कपडे बदलावे त्याप्रमाणे मी नित्य बदलत आलेलो आहे. ते शाश्वत तत्व कुठंच जात नाही. समर्थांनी दासबोधामध्ये विवेक प्रलयाच्या आधाराने या सृष्टीचा प्रलय आपल्याला अनेक वेळेला सांगितलाय. आपण सगळेच जण जाणतो की पृथ्वी तत्व पाण्यात विरघळून जातं, पाणी वायू रूपामध्ये वाफेच्या आधाराने जातं, वायू जल पृथ्वी जलामध्ये विरघळते, जलाला अग्नीच्या दाहकतेने शोषलं जातं, अग्नी वायूमध्ये विरघळून जातो आणि वायू आकाशामध्ये विरघळून जातो. आता हा सृष्टीचा कल्पांत कधी व्हायचा आपल्याला माहित नाही, परंतु सज्जनो आपण साधं स्मशानाचं उदाहरण घ्या. जो देह आपला आपला म्हणत आपण सांभाळत असतो, तोच देह गतप्राण होता क्षणी हे हाड मांस रूपी पृथ्वी या जेव्हा इन्सिनरेटरमध्ये किंवा चितेवरती जातं, अग्नीच्या आधाराने त्यातलं रक्त उकळतं, जल उकळतं, ते जल अग्नीच्या आधाराने वायू तत्वामध्ये जातं आणि वायू तत्व आकाशामध्ये विरघळून जातं. जे काही अस्थिर राहतात त्या देखील जलामध्ये विरघळून जातात. आणि जो देह आपला आपला म्हणत आम्ही सांभाळत होतो तो देह नाहीसा झाला, परंतु ते सनातन अंतरंगातलं शाश्वत तत्व मात्र जसंच्या तसंच राहिलं. त्यामुळं मी जेव्हा या बोधाला स्वीकारून जगायला शिकेन, त्याचं देखील काय आहे उदाहरण की तो बोध माझ्या जीवनामध्ये मी स्वीकारलाय. जेव्हा आपली काळजी सुटेल ना सज्जनो, तेव्हा समजावं की आपण त्या सत्य आणि शाश्वत स्थितीला जगायला लागलोय. दुसरी गोष्ट, जर तो सच्चिदानंद घन आहे, आनंद घन आहे आणि तो माझ्या हृदयामध्ये आहे, तर अकारण प्रसन्न राहता येणं हे आत्मारामाचं व्यक्त रूप आहे. कुठलंही कारण नाही, परंतु आनंद आहे, प्रसन्नता आहे. भगवंताच्या नामाने आपल्याला अनेकदा ही जाणीव होते, चित्त प्रसन्न होऊन जातं. तेच या रामाचं, या आत्मारामाचं या देहाच्या आधाराने आलेला अनुभव आहे. तो अजन्म आहे. मी कुठं आलो नाही, मी कुठं गेलो नाही, मी इथंच आहे, नित्य आहे, शाश्वत आहे. या देहाच्या जन्म आणि मृत्यूच्या अवस्थेच्या पलीकडे जेव्हा जाऊन आपण रामाचं चिंतन करू लागतो, समजावं आपण आत्मारामामध्ये आहोत, तेव्हाच हा बोध खऱ्या अर्थाने विज्ञान स्वरूप होतो. ज्ञानाचं विज्ञान कधी? जेव्हा हे ज्ञान तुमचं तंतोतंत आचरणामध्ये उतरतं, जेव्हा ते तुम्ही तद्रूपतेने जाणता. जसं प्रयोगशाळेमध्ये आम्ही काही प्रयोग करूत आणि
अनुमान काढूत, निष्कर्ष काढूत, परंतु ते केवळ ज्ञानापुरते शिल्लक राहतात. संत हे त्या अणुरेणू सारखे त्या प्रयोगशाळेमध्ये स्वतःहून त्यामध्ये घडणाऱ्या प्रक्रियेला अनुभवत असतात. हे त्यांचं विज्ञान स्वरूप आहे. त्यामुळं मी अशाश्वत आहे, हा देह मिथ्या आहे, केवळ शब्दाच्या आधाराने बोलून चालणार नाही. ते विज्ञान अवस्थेमध्ये जगणारा, नित्य प्रसन्न आनंद राहणारा, काळजी विरहित राहणारा असा जो बोध आहे तो आत्माराम आहे. एक निर्भयता जीवनाला व्यापून उरलेली आहे. कदाचित तुमच्यामध्ये ते बळ शारीरिक दृष्ट्या असेल नसेल, परंतु जगातल्या कुठल्याच गोष्टीची भीती न वाटणं, ही निर्भयता हे आत्मारामाच्या असलेल्या अनुभूतीचं एक सुंदर लक्षण आहे. रामराया सर्व व्यापक आहे आणि व्याप्प देखील आहे. तो सगळ्यांमध्ये आहे आणि सगळ्यांना व्यापून उरलेला देखील आहे. सज्जनो, हा बोध आपल्या आचरणामध्ये कसा येईल? जेव्हा माझी संवेदना हीच मला प्रत्येकाच्या हृदयात जाणवू लागते, ही करुणा आपल्या हृदयामधून प्रगटू लागते. उन्हातान्हातून चालत असताना एखाद्या गरीबाला पाणी द्यावं, अन्न द्यावं, ही भावना आपल्या हृदयामध्ये प्रगट होणं, हेच रामाचं सर्व व्यापक तत्व आहे. श्री महाराज एकदा ओसरीवर बसले होते. दुपारची वेळ होती आणि एक हिंदी भाषिक भिकारीण महाराजांच्या समोर आली. महाराजांना म्हणाली, हमारे यहाँ पे बहुत सूखा है, मैं इसलिए दर दर भटक के भीख मांग के खा रही हूं. महाराजांच्या डोळ्याला पाणी आलं. गाढव देखील एकदा महाराजांच्या असंच गल्लीमध्ये येऊन दुपारच्या वेळेला मरण पावलं. महाराज धावत गेले आणि त्याला गंगाजल त्याच्या मुखामध्ये टाकलं. सज्जनो, हे आहे रामाचं सर्व व्यापक आणि सर्व व्याप्य अशा अनुभूतीचं रूप. राम हा अखंड आहे, अनंत आहे, संपूर्ण आहे आणि अमोघ शक्ती आहे. जसा तो सर्व व्याप्य आहे, त्याचप्रमाणे तो अखंड आहे. अखंड या शब्दाचा बोध काय? बघा, आम्हा प्रत्येकाला माहिती की आपलं शरीर हे पंचमहाभूतिक आहे. गमतीने एक प्रश्न विचारावा वाटतो की या जगाची लोकसंख्या किती असू शकेल? आपल्याला काय वाटतं? 600 कोटी, 700 कोटी अशा वेगवेगळे आकडे आपल्या डोळ्यासमोर घेऊन जात असतील. सज्जनो, या जगाची लोकसंख्या आहे एक, फक्त एक. तोच एकच एक सगळीकडे भरलाय आणि हे आपल्याला आत्ताच्या क्षणी जाणवता येतं. माझा देह पंचमहाभूतिक आहे, कबूल. दुसऱ्याचा देह पंचमहाभूतिक आहे, कबूल. आमच्या या दोन देहांच्या मध्ये ही आकाशरूपी पोकळी आहे ना, म्हणजे त्याच पंचमहाभूताचं एक्सटेन्शन आहे. एका पंचमहाभूताने दुसऱ्या पंचमहाभूतापर्यंत सेतुबंधन केलेलं आहे. हा जणू काही पंचमहाभूतांचा गोपाळ काला झालेला आहे आणि त्यामुळे या सृष्टीची लोकसंख्या आहे एक. हा बोध आपल्या हृदयामध्ये जाणवला की या रामाचं विश्वव्यापक रूप आपल्याला अंतरंगामध्ये जाणवू लागतं. आणि ते केवळ या ब्रह्मांडापुरतं मर्यादित नाही. ही मानवी बुद्धी जेवढी धावू शकते तिथपर्यंतच या भगवंताचं अधिष्ठान नाही. नवे नवे जेवढं काही कल्पना आपल्या जाऊ शकतात, कदाचित त्याची अनुभूती नसेल, परंतु जेवढी काही कल्पनेच्या आधाराने आपण अनंत ब्रह्मांडांची रचना मांडूत, रामराया त्याच्याही पेक्षा मोठा आहे. एवढा अनंत तो आहे, संपूर्ण आहे. असा राम अमोघ शक्तीचा आहे, ज्याची शक्ती ही कधीच व्यर्थ वाया जात नाही. श्री महाराज म्हणायचे ना की मी रामाला सांगावं आणि रामाने करू नये असं शक्यच नाही. श्री महाराज यामध्ये स्वतःच काही वेगळेपण सांगत नव्हते, कारण ते प्रत्यक्ष रामराया होते. त्यांना केवळ हेच सांगायचं होतं की रामाची कुठलीही शक्ती कधीच व्यर्थ जात नाही. असा हा आपल्या अंतरंगामध्ये अनुभूतीचा प्रांत आहे. राम हा केवळ कौशल्याच्या रामापुरताच मर्यादित नाही, षडेश्वरीय असा संपन्न भगवंत.
राम कसा आहे अगुण अधभ्र गिरा गोतीता, सब दरसी अनवद्य अजिता. तो निर्गुण आहेच, तो माया गुणरहित आहे, तो अत्यंत महान देखील आहे. त्याचं चरित्र जेव्हा आपण चिंतनाला घेतो तेव्हा त्याची महानता आपल्याला लक्षात येते. परंतु त्या चरित्राला गाता गाता आपली वाणी कदाचित चिणून जाईल, थकून जाईल. आपली इंद्रिय या रामाला जाणण्याचा प्रयत्न करतील, परंतु त्यांची पोहोच तिथपर्यंत जाऊ शकणार नाही. असा वाणी आणि इंद्रियातीत असा हा राम आहे. मग आपण म्हणाल मग त्याचं नामस्मरण कशाला करायचं? जर ती वाणी भगवंतापर्यंत पोहोचू शकत नसेल तर मग त्याची उपासना, त्याचं भजन, त्याचं गायन कशासाठी? सज्जनो, महिम्न स्तोत्राच्या पहिल्याच श्लोकामध्ये पुष्पदंतांनी हीच विचारणा ब्रह्मदेवाच्या जवळ केलेली आहे, महादेवाच्या चरणी केलेली आहे. महिम्न पारंते परमविदुषो यद्य सदृशी, स्तुतिर्ब्रह्मादीनां अपि तद्वसन्नास्त्वयि गिरः, अथा वाच्य सर्वस्वमति परिणामावधि गृणन्, ममाप्येष स्तोत्रे हर निरपवाद परिकरः. पुष्पदंत देखील हीच भावना प्रगट करतायत की जिथं तुझी स्तुती करायला शब्द पोहोचू शकत नाहीस, इंद्रियांची धाव तिथपर्यंत जाऊ शकत नाही, हे सांगितलं जातं, तर मग तिथं प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने जरी तुझी स्तुती केली तरी त्याचा उपयोग नाही, कारण ती स्तुती तुझ्यापर्यंत पोहोचूच शकत नाही. आणि मग तरी देखील ब्रह्मदेव तुझी स्तुती करतात, तर मग माझ्यासारख्या सामान्याने तुझी स्तुती गायली तर काय बिघडलं? तुला माझ्या स्तुतीचा अव्यय करता येणार नाही. सज्जनो, भगवंत हा प्रेमाचा भूकेलेला आहे. तुम्ही ते स्तोत्र, तुम्ही ती प्रीती जशी या शब्दांच्या आधाराने व्यक्त करतात, तशी त्या शब्दाच्या आतमध्ये दडलेली ही अतिसूक्ष्म जाणीव त्या भगवंतापर्यंत पोहोचते. त्यामुळे आपल्या नामाला प्रेमाने, अगदी पोटतिडकीने जर आपण घ्यायला लागलो तर ते नाम भगवंताला खाली खेचून आणतं आपल्यासाठी. बघा, राम हे सर्व काही पाहणारं तत्व आहे. सबदर्शी अनवद्य अजिता, निर्मम निराकार निर्मोहा, नित्य निरंजन सुख संदोहा. सर्व काही पाहणारा. या जगामध्ये राम भरोसे जगणारी लोक असतात की राम साक्षी आहे, बघून घेईल, काय करायचं ते. ही एक मनाची फार दुर्मिळ अवस्था आहे की सर्व काही तो पाहतोय, त्याच्या भरोशावरती राहणं. असा हा राम त्याच्यासाठी प्रगटतो जो अशा भरोशाने या रामाच्या अस्तित्वाला मानतो. रामाचं समस्त चरित्र हे निर्दोष आहे. तिथं दोषारोपण करणं म्हणजे जणू काही आपल्याच हृदयामध्ये असलेल्या मळभाला दाखवण्यासारखं आहे. राम अजेय आहे, राम ममता रहित आहे, राम निराकार आहे, राम मोह रहित आहे, राम नित्य आहे, राम माया रहित आहे, राम सुखाची राशी आहे. किती गुण सांगावेत रामाचे. गोस्वामीजींनी म्हटलंय, प्रकृती पार प्रभु सब उर बासी, ब्रह्म निरीह बिरज अविनाशी, इहा मोह कर कारण नाही, रबी सन्मुख तम कबहु की जाई. प्रकृतीहून अतीत असलेला, सर्व समर्थ, सर्वांच्या हृदयामध्ये निवास करणारा असा माझा राम, जो इच्छा रहित आहे, विकार रहित आहे, ज्याच्या हृदयामध्ये मोहाचं कारणच नाही. कारण या प्रत्यक्ष रामाच्या समोर हा मोह म्हणजे अंधकाराचा समूह सूर्यासमोर उभा राहण्यासारखा आहे. असा हा राम समस्त इंद्रियातीत आहे, परंतु भक्ताच्या प्रेमासाठी भगवंत प्रभू रामचंद्रांच्या रूपाने राजाचं शरीर धारण करून आला. सामान्य मानवाप्रमाणे त्याने अत्यंत परम पावन असं चरित्र केलं. गोस्वामीजी त्याला अतिशय सुंदर उदाहरण देतात. जथा अनेक बेश धरी, नृत्य करई नट कोई, सोई सोई भाव देखावही, आपुन होई न सोई.
जसे हे वेगवेगळे अभिनेते वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये नाटकामध्ये काम करतात, तोच अभिनेता वेगवेगळे वेश धारण करून येतो, वेगवेगळ्या प्रकारचे कॅरेक्टर्स व्यक्तित्व तो रेखाटतो. गोस्वामी म्हणतात त्याप्रमाणे या समस्त जगामध्ये ही एक रंगभूमी आहे, ज्याच्यावरती या प्रत्येक नटाच्या रूपामध्ये, या प्रत्येक जीवाच्या रूपामध्ये हा एकच राम अनेक वेश धारण करून येतो. आणि जसा त्याने वेश धारण केलेला आहे तसा तो भाव दाखवतो. परंतु या सगळ्यांमध्ये तोच एक असूनही यांच्यापैकी तोच एक राम आहे असं आपण कधीच सांगू शकत नाही, कारण तो राम या कुठल्याच वेशाच्या अधीन नाही. असं हे बुद्धीच्या परे असलेलं मायातीत तत्व राम, आणि त्यामुळं त्याला शरण गेलं असता ही माया तुम्हाला त्रस्त करू शकत नाही. हेच गोस्वामीजींचं सांगणं. सज्जनो, यातील पुढील कथाभाग आपण उद्याच्या कथाचिंतनामध्ये बघूया. जानकी जीवन स्मरण जय जय.